नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इकडे आता मानसीचा वाढदिवस असतो. त्याच्यामुळे तेजसने मोठ्या बाईंना समजावलेलं असतं आणि त्यांच्याकडून परवानगी घेतलेली असते. एकतर मानसीचा वाढदिवससुद्धा साजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर मानसीबरोबर तेजसला 5 मिनटं बोलण्याची परवानगी तेजसने मोठ्या बाईंकडून मिळवलेली असते. तेव्हा इथे मोठ्या बाई म्हणतात, ठीक आहे, तुला 5 मिनटं देते, तू मानसीबरोबर बोलू शकतोस. तेव्हा इथे तेजसला खूप जास्त आनंद होतो आणि तेजस म्हणतो, ठीक आहे, थँक्यू सो मच, आणि तो लगेचच आता बोलायला जात असतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, आता कुठे चाललायस तू? तेव्हा तेजस म्हणतो, आत्ताच जाऊन बोलतो ना, सकाळी मला वेळ होतो, मला उशीर होतो ना उठायला, मी आत्ताच जाऊन बोलतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, आता नाही. तेव्हा तेजस म्हणतो, जादू आजी, आता काय बोलण्याचा सुद्धा मुहूर्त काढणार आहेस का तू? परीक्षा घेणार आहेस का? हे बघ प्लीज, आता असं काही करू नकोस. मला 5 मिनटं दिली आहेस ना. तेव्हा इथे मोठ्या बाई म्हणतात, की उद्या वाढदिवस साजरा करणारच आहेस ना तू? मग एकदा का ऑप्शन झालं आणि तिचा वाढदिवस साजरा होईपर्यंत 5 मिनटं तुझ्याकडे असणारच आहेत ना. तेव्हा जे काही बोलायचं आहे ते बोलायचं. त्याच्या आधीसुद्धा बोलायचं नाही आणि त्याच्यानंतरसुद्धा बोलायचं नाही. 5 मिनटं तुला दिली आहेत ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो बास झाली, बास झाली. हे म्हणजे असं झालं की वाळवंटामध्ये एक थेंब पाणी पडल्यासारखं झालं. तेव्हा इथे मोठ्या बाई म्हणतात, बरं ठीक आहे, आता जाऊन काही बोलू नकोस. तेव्हा इथे तेजस म्हणतो, काही हरकत नाही. त्याला खूप आनंद झालेला असतो. तो म्हणतो, जादू आजी, तुम्ही आता झोपा, आम्हाला सेवेचा आनंद घेऊ द्या. आणि तो इथे मोठ्या बाईंचे पाय चेपून देत असतो. त्यानंतर मोठ्या बाई म्हणतात, बरं ठीक आहे, जाऊन झोप आता. तेव्हा इथे तेजसला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. आता मानसीबरोबर 5 मिनटं का होईना, पण बोलण्याची परवानगी मोठ्या बाईंनी दिल्यामुळे इथे तेजसला काही झोप लागत नसते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे सकाळ सकाळ आता मानसी छान तयार होऊन आलेली असते आणि इथे तुळशीची पूजा करत असते. तेव्हा तिला आठवत असतं की मोठ्या बाई म्हणालेल्या असतात की इथे तुळशीला जी माती लागते ना, ती इथे आपल्या गावची माती लागते आणि तुला जर या घरामध्ये तुझ्या स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर तुला परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि त्यानंतर इथे देवीला कौल लावायचा आणि तेव्हाच गावाकडे जाऊन तिथली मूळ माती घेऊन यायची आणि मगच तुळस त्याच्यामध्ये लावायची, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा मानसी इथे वाढदिवसानिमित्त आता म्हणत असते, मोठ्या बाईंनी माझी जी परीक्षा घेतली आहे, ती परीक्षा मला पूर्ण करायची आहे. या घरामध्ये मला माझं स्थान निर्माण करायचं आहे आणि त्याचबरोबर माझं अस्तित्व मला सिद्ध करायचं आहे आणि माझं मंगळसूत्र मला परत मिळवायचं आहे आणि त्यासाठी मला ताकद दे, असं ती म्हणत असते. आणि आता मानसीचा वाढदिवस असतो. ती घरामध्ये जात असताना तिच्या वडिलांचा तिला आवाज ऐकू येतो. तिचे वडील म्हणतात, की मनूताई, अगं कशी आहेस तू? असा आवाज ऐकल्यानंतर मानसी मागे वळून बघते आणि म्हणते, की बाबा. आणि तिला आपले वडील जणू काही तिला हाक मारतायत आणि तिच्याशी बोलतायत असंच तिला वाटतं. कारण तिच्या आईने तिच्या बाबांचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि आता वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून इथे आता संपदा आलेली असते आणि मोबाईलमध्ये इथे आता संपत काकांचा जो काही आवाज रेकॉर्ड झालेला असतो, तो आवाज ती आता मानसीला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून ऐकवते. वडिलांचा आशीर्वाद मिळावा म्हणून इथे संपदा तो मोबाईल घेऊन आलेली असते. तेव्हा तिचे बाबा त्याच्यात म्हणत असतात, की मनूताई, अगं कशी आहेस तू? आणि हे बघ, तू ठीक आहेस ना? जावई बापू कसे आहेत? तू आनंदात आहेस ना? आणि तुझ्या घरचे, सासरचे मंडळी सगळे चांगले आहेत ना? आणि हे बघ बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच मोठी हो, कळलं का? तर इकडे त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते म्हणतात, की संपदा, हे बघ, असं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं आणि पाठवून द्यायचं आपल्या मुलीला. म्हणजे कसं तिच्यापर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी व्यवस्थित पोचतील, हो की नाही? सासरी जर तिला बोलायला वेळ मिळाला नाही तर मग हे असं पाठवायचं. आपल्याला लिहिता येत नाही, पण असं बोलून पाठवता येतं. तेव्हा इथे संपदा म्हणत असतात, की बाबांनी हे आधीच असं रेकॉर्ड करून ठेवलं होतं, मला शिकवत होते ना म्हणून. आज लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस आहे म्हणून मी तुला त्यांचा आवाज ऐकवला. तेव्हा इथे मानसी प्रेक्षकांनो आता खूपच जास्त रडत असते. ती म्हणत असते, की आई बघ ना, म्हणजे बाबा नसतानाचा माझा हा पहिला वाढदिवस आहे. तेव्हा इथे मानसी आपल्या आईला मिठी मारून रडत असते. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे सुगंधा. सुगंधा येऊन आता त्यांचं बोलणं ऐकत असते.
तेव्हा संपदा म्हणते, लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस आहे, घरामध्ये कुणाला सांगितलंस की नाही? तेव्हा इकडे मानसी म्हणते, नाही, अजून कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे संपदा म्हणते, बरं आता रडायचं नाही, डोळ्यातून पाणी काढायचं नाही. बाबा जर असते तर बाबांना हे आवडलं असतं का? आणि बाबा आहेत ना तुझ्याबरोबर, ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. इथे तू लग्न केलंस आणि बाबांचा शब्द पाळतेस. बाबांनी तुला सांगितलं होतं की जावयाची साथ कधीही सोडायची नाही. तेजसची कुठल्याही संकटामध्ये त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहायचं आणि त्याची साथ कधीही सोडायची नाही. आणि तू बाबांना दिलेला शब्द पाळतेस. तू तेजसच्या प्रत्येक वेळी संकटामध्ये उभी आहेस आणि आतासुद्धा परीक्षा देतेस. त्या परीक्षेमध्ये सुद्धा तू पासच होणार आहेस. त्याच्यामुळे आता डोळ्यात पाणी नाही काढायचं. तेव्हा इथे संपदा आता जे काही बोलते सुगंधाने ऐकलेलं असतं. तेव्हा सुगंधा म्हणते, मानसीचा वाढदिवस आहे, जाऊन तिला विश करायला हवं. तेव्हा सुगंधा विश करायला जाणार, तेजस जातो आणि तिच्या तोंडावरती हात ठेवून तिला घरामध्ये घेऊन येतो. तेव्हा सुगंधा म्हणत असते, अरे काय केलंस तू हे? मी जाणार होते ना मानसीला विश करायला. अरे वाढदिवस आहे तिचा, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणार होते ना. त्या बिचारीने आपल्या घरासाठी किती आणि काय काय केले. आपल्यांसाठी सतत ती झटत असते. आता परीक्षासुद्धा देते ती. मग आता ती एवढं सगळं करते आणि आपण साधं तिला विशसुद्धा करायचं नाही आहे का? आणि तिने घरातल्या कुणालाही सांगितलेलं पण नाही आहे की आज तिचा वाढदिवस आहे म्हणून. तेव्हा इथे घरामध्ये जर कुणाला माहितीच नाही आहे तर आपण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देणार? तेव्हा इथे तेजस म्हणतो, अगं आई हळू बोल ना, तू हळू बोल ना, हे बघ मला आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, तुला आधीपासूनच माहिती होतं, मग आम्हाला काय नाही सांगितलंस? मला असं का घरामध्ये घेऊन आलास? तेव्हा तेजस म्हणतो, अगं मला माहिती आहे सगळं, तू जोरात जोरात एवढी कशाला बोलतीयस? तुला भोंगा आणून देतो म्हणजे तू जोरात बोल, म्हणजे त्यांच्यापर्यंत सगळं काही पोहोचेल. हे बघ मला माहिती आहे त्यांचा वाढदिवस आहे, पण आपण त्यांना काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे ना. ते आपल्यासाठी किती आणि काय काय करतात. मग आपण जर त्यांना सरप्राईज दिलं तर त्यांनासुद्धा आनंदच होईल ना. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की जादू आजीने मला 5 मिनटं बोलण्याची परवानगी दिली, त्याच्यामुळे त्याच्यात मी सगळी तयारी करणार आहे. तू काळजी करू नको, फक्त हळू बोला आणि त्यांना कळू देऊ नका, सरप्राईज आहे ना. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, काय सरप्राईज देणार रे? तेव्हा तेजस म्हणतो, आई अगं ते सरप्राईज आहे की नाही, मग ते आत्ताच कसं सांगायचं? हे म्हणजे असं झालं, लपाछपी खेळत असताना ज्याच्यावरती राज्य आहे त्याला आधीच सांगायचं, मी कपाटामध्ये लपतो हां, मला शोधू नकोस. असं करायचं आहे का आपल्याला? ते सरप्राईज आहे आणि ते त्यांना नंतरच कळणार, कळलं का? तेव्हा इकडे आता कोणीही त्यांच्यासमोर या वाढदिवसाची वाच्यता करायची नाही. जादू आजी तू सुद्धा काही बोलू नकोस हां, टॉप सिक्रेट आहे ते. आणि तो जादू आजीला सुद्धा खाणाखुणा करून म्हणत असतो की आई तू सुद्धा सांगायचं नाही आणि जादू आजी तू सुद्धा सांगायचं नाही, नाहीतर मग तुझ्या तोंडावरती सुद्धा मी हात ठेवेन, असं तो म्हणतो. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, काय रे तेजस तू पण ना, हे बघ खूप आगाऊ झालायस तू, मी काहीच कुणाला सांगणार नाही आहे, पण आता काय सरप्राईज देणार आहेस ते आम्हाला सुद्धा सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता संपदाने आपल्या मुलीसाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट ती लगेच आपल्या मुलीला दाखवते आणि म्हणते, हे बघ ही नथ तुझ्यासाठी. तेव्हा इथे मानसी ती नथ बघते आणि लगेच ओळखते आणि म्हणते, आई ही नथ तर तुझी आहे ना गं? तेव्हा संपदा म्हणते, हो ही नथ माझी आहे. जेव्हा तुझ्या बाबांनी खूपच जास्त जिद्दीने त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला होता ना आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी माझ्यासाठी ही नथ बनवली होती. खूपच जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी या वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला आणि त्या कष्टाच्या पैशातून त्यांनी माझ्यासाठी ही नथ बनवली होती आणि म्हणून ही नथ मी तुला देते, त्यांचा आशीर्वाद म्हणून. कारण याच्यामध्ये तुझ्या बाबांची जिद्द आहे, त्यांचा घाम आहे, त्यांचा कष्टाचा पैसा आहे आणि त्यांचा भरभरून आशीर्वादसुद्धा तुला याच्यातून मिळणार आहे, कळलं का? त्यामुळे ही नथ तू तुझ्याजवळ ठेव आणि तू जेव्हा कुलदेवतेला जाशील ना, तुझा हा जो काही उपवास वगैरे आहे, तुझी परीक्षा आहे, ही पूर्ण केल्यानंतर तू जिंकणार तर आहेसच आणि तेव्हा तू स्वतःला सिद्ध केल्यानंतर जेव्हा कुलदेवतेला जाशील तेव्हा ही नथ घालून जा. मी सुद्धा बरोबर येणारच आहे, पण जर तू ही नथ घातलीस आणि तिथे गेलीस ना, तर बाबांचा आशीर्वाद तुझ्या आजूबाजूला आहे असं तुला वाटेल. ही गहाण ठेवली होती, पण मी नंदूला सांगितलं आणि नंदूला सोडवून आणायला सांगितली आणि म्हणून ती मी तुला आज देऊ शकले. तेव्हा इथे आता संपदा म्हणत असते, घरामध्ये कुणाला माहिती नाही आहे ना अजून की तुझा वाढदिवस आहे ते?
तेव्हा इकडे मानसी म्हणते, नाही ग आई, घरामध्ये जो तो आपल्या कामामध्ये आहे. अजून मी कुणाला सांगितलेलंच नाही आहे की माझा वाढदिवस आहे म्हणून. मग कुणाला कसं काय कळेल? तेव्हा इथे संपदा गप्पच बसते. कारण तिला माहिती असतं, ज्या वेळेला तेजस त्यांच्या घरी गेलेला असतो, त्यावेळेला इथे तिची बहीण निधी बोलता बोलता बोललेली असते की ताईचा वाढदिवस येतोय ना, तेव्हा ताईसाठी काहीतरी गिफ्ट द्या, स्पेशल गिफ्ट. तेव्हा इकडे संपदा म्हणते, तेजसला तर माहिती आहे की मानसीचा वाढदिवस आहे म्हणून. त्यांनी वाटतं सांगितलेलं नाही आहे. तेजस आहेत ते, असं कुठे सहज सांगतील? मला असं वाटतंय काहीतरी मोठं सरप्राईज देतील मानसीला आणि तेव्हाच तिला सांगतील की तिचा वाढदिवस आहे म्हणून, असं संपदा म्हणते. तेव्हा इकडे त्यावेळेला तेजसला कळलेलं असतं की मानसीचा वाढदिवस आहे. तो म्हणतो, काय काय आहे आज? तेव्हा निधी म्हणते की आता काही नाही आहे, पण ह्या आठवड्यामध्ये ताईचा वाढदिवस आहे, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे तेजसने सरप्राईजची सगळी तयारी केलेली असते. आपल्या घरातल्या माणसांना एका रूममध्ये त्याने बोलवलेलं असतं. त्याचबरोबर इथे संपदा म्हणते, बरं ठीक आहे, वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा, आता मी सुद्धा निघते. तेव्हा मानसी म्हणते, अगं असं काय करतेस, आतमध्ये चल ना. तेव्हा संपदा म्हणते, नाही नको, आतमध्ये येत नाही, आता मला मंदिरात जायचं आहे तुझ्यासाठी प्रार्थना करायला, तुझ्यासाठी देवाचा भरभरून आशीर्वाद मागायचा आहे मला. आणि म्हणून संपदा मानसीला भेटून निघून जाते. त्यानंतर तेजस म्हणत असतो की मानसीचा वाढदिवस येतोय आणि तो आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला त्यांना खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. आपल्याला जमेल तसं, पण त्याआधी कुणीही त्यांना कळू द्यायचं नाही आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपल्याला ते माहिती आहे आणि आपण सरप्राईज देणार आहोत, हे अजिबात त्यांना कळू द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे आता मनातल्या मनात आभा म्हणत असते की चला, वहिनीचा वाढदिवस आहे, मलासुद्धा तिच्यासाठी काहीतरी करता येईल. काल वहिनी खूपच जास्त अपसेट झाली होती माझ्यामुळे. तेव्हा आभा म्हणते, काय सरप्राईज द्यायचं आहे ना ते फक्त सांग. आपण एक काम करूया, वहिनीला आवडतं ना ते सगळे पदार्थ आपण तिला बनवून देऊया. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ आपणच बनवायचे. मी एक काम करते, वहिनीच्या आवडीचे सगळे पदार्थ मी बनवते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही गं, वाढदिवस असला ना की असं चवदार जेवण द्यायचं असतं. बेचव नको गं, बेचव नको. तू जर बनवलंस ना तर ते बेचव होईल. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, बरं बाबा ठीक आहे, मी आणि ती आम्ही दोघेजणं मिळून जेवण बनवू, तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवू. पुढे काय काय करायचं आहे ते पण सांग. तेव्हा तेजस म्हणतो, केक, केक पण आणावा लागेल. तेव्हा इथे आता सूरज म्हणतो, केक मी आणेन, मी खरंच जाऊन केक घेऊन येईन. तेव्हा तेजस म्हणतो, नक्की ना, मग काही हरकत नाही. त्यानंतर इथे आता आभा म्हणत असते की एक काम करूया ना, केक आपण घरी बनवूया, केक मी बनवते, वहिनीला रव्याचा केक खूपच जास्त आवडेल, तो बनवूया ना. तेव्हा इथे आता सुगंधासुद्धा म्हणत असते की ठीक आहे, आपण केक घरीच बनवूया. तेव्हा तेजस म्हणतो, कशाला, घरी नको, आपण केक ऑर्डर करूया, बाहेर येऊनच घेऊन येऊया. ठीक आहे ना, संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना एकत्र जमायचं आहे, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे, त्यांच्यासाठी आपण ही सगळी तयारी करणार आहोत. तेव्हा इकडे आता मानसीचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांच्या बहिणीला आणि आईलासुद्धा बोलावलं असतं तर बरं झालं असतं, मानसीला बरं वाटलं असतं. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, अरे बोलाव ना त्यांना, आणि मानसीचा वाढदिवस आहे आणि त्यांची आई आणि बहीण तर हवेचच ना, त्यांनासुद्धा फोन कर आणि त्यांना पण इथे बोलावून घे. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, पण आई, त्यांना काही कळू द्यायचं नाही हां. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, सगळ्यांनी जरा लवकर घरी आलात तर बरं होईल. त्यानंतर इथे आता आबासुद्धा म्हणत असते की मी सुद्धा वहिनीसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट तिला देणार आहे आणि तिचा राग घालवण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहे. त्यानंतर इथे तेजस हा वाढदिवसाची खूपच छान तयारी करत असतो आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की जेव्हा आपण मानसीला सरप्राईज देऊ ना, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला पाहिजे. कारण त्यांना माहितीच नाही आहे की त्यांचा वाढदिवस आहे, ते आपल्याला माहिती आहे ते. पण इथे आता ते आपल्याला स्वतःहून काही सांगणार नाही आणि स्वतःहून सांगितलं नाही तर आपण सुद्धा त्यांना कळू द्यायचं नाही की आपल्याला माहिती आहे म्हणून. कळलं ना, नाहीतर सरप्राईज राहणार नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, संपदा आता जायला निघालेली असते. तेव्हा इथे संपदा जाता जाता मानसी तिला थांबवते आणि म्हणत असते, आई एक मिनिट थांब ना गं, मला आधी सांग, मी काल गेले होते मामा मामीला भेटायला, तेव्हा मामासुद्धा घरामध्ये नव्हता आणि मामी पण नव्हती. मला असं कळलं आहे की मामी आपल्या विनीतसाठी स्थळं बघते, विनीतचं लग्न करते ना ती, म्हणून ती स्थळं बघते वाटतं.
तेव्हा इथे संपदा म्हणत असते, नाही गं मला नाही माहिती. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, मग तुझं जर बोलणं झालं ना मामांबरोबर, तर तू जरा माहिती काढ. ती आपली मामी विनीतसाठी स्थळं शोधते का? तेव्हा इथे संपदा म्हणते, अगं पण तू का विचारतेस? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, अगं मामा कामानिमित्त बाहेर असतो ना, मग जर मामीला कसली मदत हवी असेल तर मी करेन ना. तिला जर मुलींविषयी काही माहिती हवी असेल तर मी देईन, म्हणून मी बोलले तुला. तेव्हा संपदा म्हणते, बरं ठीक आहे, आणि आता तुला वाढदिवस तर आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा, पण आता ही परीक्षासुद्धा तुला पास व्हायचं आहे, कळलं ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो, ही परीक्षा तर मी पास होणारच. या घरातलं माझं स्थान मी सिद्ध करणार आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करणार आहे, आणि त्याचबरोबर इथे माझं मंगळसूत्रसुद्धा मी त्यांच्याकडून मिळवणार आहे, आणि कुळदेवतेला जाऊन मी तिथली मातीसुद्धा गावची माती घेऊन येणार आहे. हे सगळं मी ठरवले आहे आणि मी या परीक्षेत पास होणारच. तेव्हा इथे संपदा म्हणते, बरं ठीक आहे, आता मला मंदिरामध्ये जायला उशीर होतोय, आता मी आतमध्ये येत नाही हां, आता मला जाऊ दे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, बरं ठीक आहे आई, जा तू. आणि तेव्हा इथे आता संपदा आलेली असते आपल्या मुलीला वाढदिवसानिमित्त आशीर्वाद यायला, आणि तो आशीर्वाद देऊन ती गेलेली असते. त्याचबरोबर इथे संपदा आता गेलेली असते. सुगंधा म्हणत असते, की मी मेली, माझ्या काही मनामध्ये राहत नाही. माझ्या तोंडातून निघायला नको की इथे मानसीचा वाढदिवस आहे म्हणून, नाहीतर हे सरप्राईज काही सरप्राईज राहणार नाही आहे. तेव्हा इथे आता दिनेश म्हणतो, बरं ठीक आहे, तुमचं जर सगळं झालं असेल तर मी निघू का? त्यानंतरला इथे सुगंधा म्हणत असते, अरे दिनेश असं काय करतोयस? मानसीचा वाढदिवस आहे, आपण बोलतोय आणि लगेच तू चाललास. बरं ठीक आहे, तू जातोयस तर जा, पण संध्याकाळी जरा लवकर घरी येशील ना? तेव्हा दिनेश म्हणतो, का? आता मानसीचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही का संध्याकाळी लवकर घरी यायचं? अच्छा, म्हणजे तिचा वाढदिवस आहे तर इथे सरकारी सुट्टी जाहीर करायची की काय? तेव्हा तेजस म्हणतो, नाही, त्याची काही गरज नाही आहे दादा, थोडा लवकर आलास ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आता मानसी हिचा वाढदिवस लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे आणि म्हणून आपण त्यांना सरप्राईज देतोय, असं इकडे तेजस म्हणतो. त्यांनी आपल्या घरासाठी काय काय केले, मग आपलंसुद्धा कर्तव्य आहे ना, की आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी त्यांना हे छोटंसं सरप्राईज देणार आहे, बाकी काही नाही. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. तेव्हा इथे दिनेश म्हणतो, अच्छा, म्हणजे तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे म्हणून तो आपण साजरा करायचा. आणि इथे माझी बायको गायत्रीचा सुद्धा वाढदिवस असतो आणि लग्नानंतरचा तिचा वाढदिवस आपण साजरा केला नव्हता आई. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, अरे दादा काय बोलतोयस तू? आपण गायत्री वहिनीचा वाढदिवस साजरा करणार. अरे आपण तिच्यासाठी काहीही केलं ना तरीसुद्धा तिच्यासाठी ते महत्त्वाचं नसणारच आहे. अरे तिच्याकडे काही कमी आहे का? आपण तिच्यासाठी खूप काही केलं ना तरी तिच्यासाठी ते एवढंसच असणार आहे. त्यांना काही आनंद वगैरे होणार नाही. उलट त्याच आपल्याला सरप्राईज देतील आणि कुठल्यातरी मोठ्या हॉटेलला नेतील आणि खायला वगैरे घालतील. आपण काय देणार आहे त्यांना? गायत्री वहिनीसमोर आपण तुच्छ आहोत. तुला कळतंय का? तसं मानसींना कसं छोटंसं जरी सरप्राईज दिलं ना तरी त्यांच्यासाठी ते खूप मोठं असणार आहे. गायत्री वहिनींना आपण काय देणार? गायत्री वहिनीच आपल्याला देतील, हो की नाही? आणि तसंही आपण त्यांना काय सरप्राईज देणार? त्याच आपल्याला रोज सरप्राईज देत असतात, बरोबर की नाही आई? तेव्हा इथे सुगंधा म्हणते, बरं ठीक आहे, आता सगळ्यांनी जा आणि संध्याकाळी लवकर एकत्र या, आणि मानसीचा वाढदिवस आहे ते कुणाला सांगू नका. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आई तू फक्त शांत राहा, काहीच बोलू नको, सगळं काही उत्तम होणार, एकदम भारी, एकदम मस्त. त्यानंतर इथे आता मानसी नानांसाठी आणि त्याचबरोबर सूरजसाठी चहा घेऊन येते. तेव्हा आबा तिला गुड मॉर्निंग विश करते. तेव्हा मानसी तिच्याशी बोलते आणि लगेचच इथे तात्यांना आणि सूरजला चहा आणून देते आणि मानसी तात्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा तात्या म्हणतात, आज काय पाया वगैरे पडतेस? सगळं काही ठीक आहे ना? अगं ही परीक्षा वगैरे तू देतेस ना मानसी? मी काय म्हणतो मनूताई, मला तर हे पटलंच नव्हतं परीक्षा वगैरे देणं. पण तरीसुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू हे सगळं करतेस. ही परीक्षा तू नक्की पास होशील. अजिबात काळजी करू नको, आमचा आशीर्वाद आहेच. तेव्हा इथे सूरज आता गप्पच बसलेला असतो. तात्या म्हणतात, काय काय बोलायचं आहे? का सुचत नाही आहे? सूरज म्हणतो, नाही, नाही सुचत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता आलेली असते ती म्हणजे सुगंधा. तेव्हा मानसी जाते आणि सुगंधाच्या पाया पडते. तेव्हा सुगंधा म्हणते, काय गं मानसी, पाया वगैरे पडतेस, आशीर्वाद घेतेस वाढदिवस असल्यासारखं? तेव्हा इथे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, कारण शेवटीला इथे आता सुगंधा वाढदिवस हा शब्द बोललेलीच असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसीचा वाढदिवस आहे ही गोष्ट गायत्रीला काही सांगितलेली नसते. तेव्हा गायत्री बाहेर येते आणि म्हणते, काय काय चालले या घरामध्ये? परत माझ्यापासून गोष्टी लपवल्या ना? मला न सांगता या घरामध्ये काय विचार केला जात आहे? तेव्हा इथे तेजस म्हणतो, काय झालं काय? तेव्हा इथे गायत्री म्हणते, मला सगळं काही माहिती आहे, पण मला ही गोष्ट का सांगितलेली नाही आहे? या घरामध्ये मला न सांगता काहीच करायचं नाही आहे. माहिती नाही आहे का तुम्हाला? आजसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट ठरली आहे आणि ती माझ्यापासून का लपून राहिली आहे? मला कळत नाही आहे. तेव्हा इथे तेजस घाबरलेला असतो. मानसीचा वाढदिवस आहे आणि तिला सरप्राईज देणार आहोत, ही गोष्ट आता गायत्री मानसीला सांगते की काय असं त्याला वाटतं.